लगेच काय खाणार आहेस बोल लगेच तुला देते. सांबर नमस्कार मी आहे इकडे. आता आपण पोचलो बोरवलीला आणि आता आपलं चालू आहे जेवण मस्तपैकी. महेश आणि निलेश समोर समोर बसले जेवणासाठी आणि मी इथे बसलेलो आहे. हे बघा प्रत्येकाने वेगवेगळे आयटम आणलेले आहेत आणि खाली आपले माणसं बसलेले आहेत आणि तिथे दोघंजणं सचिन आणि सूरज आणि आपला हा माणूस वाढतोय सगळ्यांना. मित्रांना झोप येत नाही म्हणून आता उनो खेळत आहेत. मला बघा साइड गेम आहे आपला. आणि इथे हा काय सीन आहे नवऱ्याच्या समोर बायको खायला लागले. बायकोला तरी सोड पिकनिकचे पैसे वसूल करतो वाटतं इथूनच. घर का पैसा घर में. आम्ही इथं गेलेलो झटपट करोडपती. ते आहे ना ते काय चटपट पटापट. ग्रीन कलर. मित्रांनो आवाज आहे का फटफटीचा आवाज येते. ह्याला काय झोप लागत नाही नुसता जागा होतोय मोबाईल बघतो टाइमपास करतो. आणि हा बघा हा वरती आमचा एक माणूस. हा ती मगाशी आपल्याला बोलली ना हा 12 बजले आम्ही जरा आवाज कम करू. हा तिला बोल ना आम्ही 1:30 बजले स्पीकर बंद माईक. बघा आवाज कसला येतो. बरोबर झोप लागणार. तर मित्रांनो आता आपण उतरलो आहोत उज्जैन रेल्वे स्टेशनला. ही ट्रेन आहे ह्या ट्रेनने आपण आलो होतो आणि हा बघा किती पब्लिक बघा उतरले पूर्ण आणि इथं फोटोशूट चालू आहे. चला आणि या सगळे माणसं आपल्या इथे. चला तर आता आपण आलेलो उज्जैन स्टेशनवरती आणि आपले सगळे मित्र आलेले आहेत तिथे. ह्या वहिनी आहेत आणि हा सचिन ह्यांच्या या बायको आहेत. हा यांचा मुलगा आणि हा छोटू झोपलेला आहे आणि हा निलेश फर्स्ट टाईम आमच्यावर बरोबर लांब आलेला आहे. आणि हा वहिनी ही त्यांची मुलगी आरोही आणि हा छोटू. हाय हा एक नंबरचा टिवल्या. आणि मी इथं आलेलो आहोत आणि आपला महेश आणि मयुरी. चला सर्वजण ऑटोमध्ये बसले आहेत. बॅग आपल्या वरती आहेत. चला तर आपण ह्या ऑटोमध्ये बसतो आहोत. तर मित्रांनो तर आपण ऑटोमधून उतरलेलो आहोत. आपला हॉटेल आलेलं आहे श्री बालाजी गेस्ट हाऊस. तर जाऊया आपण हॉटेलवरती. तर ह्या 2 ऑटो पण केलेल्या आणि इथे एक मंदिर आहे. ही घेतलेली आहे 205 नंबर रूम आणि ही अशी रूम आहे. दक्ष बघा बसलेला आहे इथे. असा मोठा बेड आहे आणि ह्या बाजूला कॉमन टॉयलेट बाथरूम आणि इथून व्ह्यू बघा. असा मंदिराचा व्ह्यू आहे. मस्त कबूतर बसलेले आहेत समोर आणि हा इथला समोरचा रूम जो 204 सचिन आहे इथे आणि खाली पण आपण एक रूम घेतलेला आहे. चला आता मस्तपैकी फ्रेश होऊया मस्तपैकी आणि दर्शनाला जाऊया. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आलेलो आहे उज्जैनमध्ये आणि हा हॉटेल घेतलेला आहे आम्ही. हॉटेलचं नाव काय आहे आपल्या गेस्ट हाऊस बालाजी गेस्ट हाऊस आपण मध्ये थांबलो आहोत. आणि इथे हा एक मंदिर आहे शंकराचंच आहे पिंड आहे आणि हा इथे दक्ष तयार झालेला आहे. मस्त बावल वेळ घेतलेला दक्षिणी मी पण घेतलेला आहे. इथे बाबू उभा आहे आणि अर्धे माणसं आपल्या आतमध्ये आहेत. श्री बालाजी गेस्ट हाऊस इथं आम्ही थांबलेलो आहोत आणि हा बघा दक्ष आणि बाकी आपली माणसं आतमध्ये आहेत. झालं का? तर इकडे उभी आहे ही आहे माझी बायको सुप्रिया, हा दीपक आणि इथे मेकअप चालू आहे मस्तपैकी.
तर मित्रांनो तर आपण निघालो आहोत हॉटेलवरतून. आता चाललो आहोत दर्शनासाठी. आपली सर्व पब्लिक बघा तयार झालेली आहे मस्त एकदम टकाटक एकदम. पण तयार झालोय. मी कसा दिसतो सांगा कमेंटमध्ये. हा आपला निलेश भाऊ, त्या वहिनी, हा पिल्लू निलेशचा, ही छोटी आणि या सर्व वहिनी आणि महेश आणि त्याची बायको आणि माझी बायको कुठे आहे? हा इथे आहे. तर आपण आहोत हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी. सर्वजण बसलेत. साई डोसा सेंटर. चीज आहे की साधा आहे मसाला? काढतोय मस्तपैकी. ह्याचं नाव काय रे सचिन? दश इकडे बघ. अरे वो साइड में नाही लगा क्या? लावा ना सगळ्यांना. असं काय नाही. विशाल ब्लॉग बनवतोय. हा माझा मित्र पण. मित्राचा पण ब्लॉग येते. मित्राचा पण ब्लॉग येते. पण लावते. लगाव. फोटोग्राफर महेश. फोटो काढवायचे. भावानी इथे येऊन पण नवीन बिझनेस चालू केलेला आहे. पैसा कमाते. पैसा ही पैसा. कोण आहे पहिली? बायकोच. लक्ष्मी. सुरुवात लक्ष्मीपासून. ओम नमः शिवाय. बघा किती मित्रांनो. तर मित्रांनो सुंदर असं दर्शन झालेलं आहे. फक्त एवढंच की आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. फोटो आणि व्हिडिओ काढताना आलं. पण आमचं खूप छान दर्शन झालेलं आहे. आता आमचं इथे फोटोशूट चालू आहे. इथे फोटोशूट चालू आहेत मस्तपैकी. आणि हा इथे मंदिर. तर मित्रांनो फोटोशूट वगैरे झालेलं आहे. आणि ह्या आतमध्ये बघा असे खूप सारे मंदिर आहेत आतमध्ये. आणि उज्जैन हे मंदिराचं शहर म्हणून ओळखलं जातं. इथे आमचं दर्शन झालेलं आहे. रिद्धी सिद्धी गणेश मंदिर, नृसिंह मंदिर. आता आपण चाललो आहे बडा गणेश मंदिर दर्शनासाठी. इथे आहे. सर्वजण आलेले आहेत. चला आता मंदिरात जाऊया दर्शन घ्यायला. तर आता आपण आलो बडा गणेश मंदिर. ही बाप्पाची मूर्ती आहे मस्त एकदम सुंदर. माता यशोदा व श्रीकृष्ण बाळ. इकडे नवग्रह आहेत. आणि हनुमान मंदिर इथे. इथे नवग्रह आहेत. इथे पंचमुखी हनुमान मूर्ती आहे. शंकराची पिंड आहे. आणि इथं श्री दुर्गा मा मंदिर, दुर्गा मातेचा मूर्ती. तर मित्रांनो आता आपण चालू आहोत फिरायला. हे स्पॉट आपले फिरणार आहोत. पण गडकालिका मंदिर, कालभैरव मंदिर, मंगलनाथ असे 4-5 स्पॉट आहेत. आणि आम्ही 3 रिक्षा केलेल्या आहेत. एका रिक्षामध्ये 5-5 आहेत. पण आम्ही मस्त की शाळा केलेली. आम्ही एका रिक्षामध्ये 4 जणच बसलेलो आहोत. एक माणसाला आम्ही कमी केलेला आहे. तर ही रिक्षा आहे आपली. आणि हे आपले दादा आहेत, रिक्षा लावत आहेत. आणि इथे पेरू खाणं चालू आहे यांचं. चला तर आता आपण चाललेलो आहे भरतेरी गुफेसाठी दर्शनासाठी. भरतेरी गुफेसाठी तर इथे उतरलेलो आहोत आपण. आणि आपली माणसं येतात इथून. तर आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. इथे हनुमानची मूर्ती आहे. शिव गोरक्षनाथ, गोरक्षनाथ महाराज. आपण आलो गुफेमध्ये.
आता आपण भर्तरीनाथ यांच्या गुफेत चाललो आहोत. बघा इथे गुफा आहे खाली, खूप आतमध्ये आहे. इथे 12 वर्ष तपस्या केली होती भर्तरीनाथांनी आणि इथे भर्तरीनाथांची आतमध्ये बघा मूर्ती आहे. इथे ह्या बाजूला भगवान विष्णूंनी भर्तरीनाथांना दर्शन दिले होते, ती इथे ही जागा आहे. इथून आतमध्ये चारोधामचा रस्ता म्हणजे 4 धाम जाणारा रस्ता इथून आतमध्ये आहे. पण आतमध्ये कदाचित फोटो लावून काढून देणार नाहीत. मच्छिंद्रनाथांची मूर्ती आहे. इथं माता महाकालीचं मंदिर आहे, आतमध्ये मूर्ती आहे. आपण आलो गोपीचंद महाराज यांच्या गुफेमध्ये. महादेव हे नीलकंठेश्वर महादेव मंदिर. इथं आहे श्री गोरक्षनाथांचं मंदिर आणि हे इथे असं मंदिर बघा किती मस्त सुविचारलेलं आहे. तिथे श्री गणपती बाप्पाची मूर्ती. इथे आहे श्री वेताळ महाराज आणि इथे आहे श्री कालभैरवनाथ आणि इथे शंकराची पिंड नंदी. इथे आहे गोशाला अशी आणि आजूबाजूचा परिसर. आता आपण चाललो आहोत महर्षी सांदीपनी आश्रम इथे, जिथे श्रीकृष्णाने अभ्यास केला होता. म्हणजे विद्या 64 विद्या शिकल्या होत्या. त्या श्रीकृष्णासोबत बलराम सुदामा यांनी 64 विद्यांचा अभ्यास केला होता. तर आपण तिकडे चालवलो आहोत. इथे श्रीकृष्णाने 14 विद्यांची कला शिकले होते. तर आपण तिकडे आतमध्ये जात आहोत. हे असं 64 विद्या आणि 14 कला अशा त्यांनी शिकले होते. ते इथे त्यांनी दाखवलेले आहेत कलाकृतीच्या माध्यमातून. त्या 14 विद्या. अरे महेश भाई हाथी के साथ क्या कर रहा है फोटो. आपण आलो आहोत मंगलनाथ मंदिराच्या इथे. सभी को पहले मेरी ओर से जय श्री महाकाल. जय श्री आप लोग महाकाल. आए हो, ये मंगलनाथ मंदिर है और 9 ग्रह में से मंगल ग्रह यहाँ पे विराजमान है. शिव रूप में यहाँ पे पूजा होती है. आपने जितने भी मंदिर पर दर्शन करे, शिव जी के सामने किसको प्रणाम करते हो? नंदी महाराज. यहाँ आपको नंदी की जगह भेड़ का दर्शन करने को मिलेगा. मेंढा जो राजस्थान में पाया जाता है. ये सवारी का एक कारण है कि अपने हिंदू धर्म में कितनी राशियाँ होती है? 12 राशियाँ होती है. मेष राशि और वृश्चिक राशि इनको सौंपी गई है. उनकी माता श्री माँ है भुवनेश्वरी देवी. उनका अंदर प्राचीन मंदिर बना हुआ है. आप विशेष रूप से एक परिक्रमा लगाइए. परिक्रमा लगाने से अपनी यात्रा संपूर्ण होती है. और आप लोग उज्जैन नगरी में कहीं के लिए आए दर्शन करने. यहाँ पे 9 नारायण है, 7 सागर है, 3.5 काली 84 महादेव. 3 मंदिर प्रमुख रहते हैं. महाकालेश्वर है राजा उज्जैन. वहाँ दूध जल अर्पण चढ़ा जाता है. सेनापति है कालभैरव को वाइन चढ़ाते हैं. फिर चढ़ाते कि अपने घर के काल कष्ट पूते. और मंगली भगवान ऐसे जिनको दान चढ़ा जाता है अपना परिवार की ओर से. नाम सरने गोत्र बोलते हैं. देखो इस प्रकार से पंचदान में गेहूं, मसूर की दाल, लाल पोटली, अनाज, श्रीफल, पुष्प चढ़ाने के बाद आपको 5 चीजें घर के लिए मिलेगी लाना चाहो. मंगल की रेड माला. अपने घर में कोई गुस्सा करना, उग्र का होना मंगल कार्य. कथा लकड़ी की माला. ब्लड संचारक कोई पीड़ा होती, जो ब्लड का संचार होता है ना, मंगल भगवान. फोटो मंदिर में रखना. प्रसाद परिवार में. आल श्रृंगार है, आल फैमिली दान. विशाल ये आल फैमिली दान. नाम सरनेम बोल के चढ़ाया जाता है अपना परिवार को. जिसकी आत्मसत्ता चढ़ा सकता है. एक ही मंदिर है वर्ल्ड में जो अपना परिवार की ओर से दान चढ़ाता है. गोत्र मालूम नहीं रहेगा तो सरनेम बोल सकते हो आप. सरनेम भी अपना कंपलसरी चलता है. जैसे अपने जो लगाते हैं अपना परिवार को बोलते हैं.
से जुड़े 21 कार्य के अधिपति मंगल भगवान माने गए। ये जो मंदिर बना है संपूर्ण पृथ्वी की नाभी। आता आम्ही आलो आहोत मंगलनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी. चप्पल काढतात सर्व. चला दर्शनासाठी जाऊया आतमध्ये. दर्शनासाठी गर्दी बघ इथे मंगलनाथ मंदिरामध्ये. आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि बघा आता आरती चालू झालेली आहे. हे जस्ट मिस केलं आम्ही. बाहेर आलो दर्शन करून आणि आरती चालू झाली. तर आता आपण आलो आहोत गडकालिका माता मंदिरच्या येथे दर्शनासाठी. तर बाकीचे माणसं आपले आले नाहीत. आम्ही चौघच आलेलो आहोत. आता जाऊया आतमध्ये मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. आता आम्ही आलो तीर्मन गणेश मंदिर. इथे गणपती बाप्पाची मूर्ती बघा आणि इथे गोशाला आहे छोटीशी. तर मित्रांनो तर आपण चालू आहोत काल भरवणाच्या दर्शनासाठी. शेवटचं मंदिर राहिलेलं आहे आपलं. आणि बघा इथून लाईन आहे आणि या बाजूला मंदिर. आपण हे फुलं घेतलेले आहेत. बघा इथे मंदिर आहे. तर आपण पोहोचलेलो आहोत मंदिरामध्ये आणि बघू शकता किती गर्दी आहे. बस आता एक 5 मिनिटात आपलं दर्शन होईल. इथे आहे एकमुखी दत्त मंदिर आणि इथे आहे कालभैरव मंदिर. गर्दी बघा आणि सुंदर असं दर्शन झालेलं आहे आमचं. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण चाललो आहे आता ओंकारेश्वर आणि ममलेश्वरला. तर आपण ही गाडी केलेली आहे तुफान आणि दुसरी पण गाडी केली पण काय कारणास्तव आम्ही कॅन्सल केली. तर हे आपले सर्व माणसं बसले आतमध्ये आणि हे आपल्यासोबत असणार आहेत. हाय कर हाय. आपण आहोत इथे ममलेश्वरच्या इथे. ममलेश्वर करून ओंकारेश्वर करणार आहोत. तर आपण इथे थांबलो होतो सोडा पिण्यासाठी, लिंबू पाणी. तर आपले सर्व मित्र इथे उभे आहेत. तर आता आपण आहोत मंदिराजवळ ममलेश्वरच्या इथे आणि आजूबाजूला हा मार्केट आहे छोटासा. तर आपण मंदिरात जाऊया, मासन घेऊया देवाचं आणि तिथून जायचं ओंकारेश्वरला. तर आता आपण आहोत मंदिराच्या आतमध्ये. हा परिसर आहे आजूबाजूचा आणि आता आपल्याला दर्शनाला जाऊया. जास्त लाईन दिसत नाही, पटपट जाऊन नंबर लावूया. एवढंच आलो आता दर्शन होईल थोड्या वेळात. इथे मंदिर आहे आणि गर्दी बघा. चला सुंदर असं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघत आहोत ओंकारेश्वरला आणि हा इथला परिसर. आता यांचा इथे फोटोशूट चालू आहे. आपण आहोत गोमुख घाटमध्ये. बोटनी आपण जाणार आहोत तिथे ओंकारेश्वरसाठी दर्शनासाठी. तर मित्रांनो तर आपण चला ओंकारेश्वरसाठी दर्शनाला. आता बोट घेतलेली आहे आपण. हे बघा इथं आपले सर्व माणसं बसलेले आहेत. छोटो बाकीची माणसं इकडे बसलेली आहेत दुसऱ्या बोटमध्ये. महेश हे बघा इथे मंदिर आहे आणि नर्मदा नदी. आपले बाकीचे माणसं इथे आहेत आणि आम्ही इथे बसलोय. ब्रिजवर तर आहे काय जागा नाही. ही आहे नर्मदा नदी
आणि हा ब्रिज बघा किती मस्त वाटतं, इथे आणि इथे या बाजूला. तर मित्रांनो सुंदर असं दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललो आहोत झुला पूलसाठी. त्या पूलवरतून आपल्याला त्या बाजूला जायचं आहे. तर तो समोरचा दिसतोय पूल, तो झुला पूल आहे. तर चला लवकर जाऊया पटपट. आहे झुला पूल, इथं मस्तपैकी आम्ही फोटो काढलेले आहेत. आणि ह्या बाजूला बघा दादा आमचा व्हिडिओ काढा. इथं नर्मदा नदी आणि ह्या बाजूला मंदिर. क्या झुला वरून आणि कुठे सेंड करा. अरे ह्यांचं काय आहे, पाटी लहान पोरांचं सोडून ह्यांचं काय, लहान पोरं म्हणलेत. ह्या मजेसाठीच आम्ही इकडे आलेलो आहे. गाडी आमची ज्योतिर्लिंग दर्शनचं काय नाही, फक्त झुला झुलायला याला काय ते. दर्श कसं वाटतंय? अरे सरकतोय की नाही दक्ष असती, सरकतोय की नाही? जीन्स सरकत नाही का? हा बघ. अरे काय यांचं, अरे मोठे व्हा मोठे व्हा. हे पडशील दात. मी धक्का देणार. अरे पप्पा. तर आता आपण आलो हॉटेल दक्षश्रीमध्ये जेवण्यासाठी. इथे सर्व बसले होते आणि इथे बघा खूप छान अशी मस्त बनवलेलं आहे पेंटिंग. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आम्ही इथे थांबलो होतो या हॉटेलला. आता आम्ही ऑटो करत आहोत फिरण्यासाठी. आता चालू आहोत पहिल्या 56 स्ट्रीटला. तर मित्रांनो तर आपण चाललो 56 स्ट्रीटला 56 दुकानामध्ये नाश्ता करण्यासाठी. तर इथे आलेला आहे जवळच आपण आणि आपले सर्व मित्र आणि हा दक्ष. हे बघा इथे 56 स्ट्रीट. 56 म्हणजे 56. इथे आहे 56 दुकान. इथे वेगवेगळे व्हरायटीज आहेत खाण्यासाठी. आता बघू आपण काय काय ट्राय करतो, काय काय खातोय. आणि दक्षला भरपूर भूक लागले है ना दक्ष. चला ते खाऊन घेऊया पटपट. आता आम्ही व्हेज हॉटडॉग घेत आहोत पनीरमध्ये. आता इथे बनेल मस्तपैकी. आता एक हॉटडॉग आलेला आहे चीजमध्ये. आता आपण खातोय. दक्ष इकडे बघ. चला आता खाऊन घेऊया. दुकानात येते पण हा एक नवीन आयटम आहे, कधी बघितला नव्हता, ऐकला नव्हता. सर्दी का दुश्मन गरमागरम गराडू. आता इथे बनवतात, बघूया आता कसं लागतंय. पहिल्यांदा आपण ट्राय करतोय. 80 रुपयाचा 100 ग्राम. चला ट्राय करूया. आपण घेतलं आहे गराडू, नवीन आयटम आहे. बघूया खाऊन टेस्ट करून बघूया कसं लागतंय. या सर्दी जाते का बघूया. आता आपण शॉर्मा घेणार आहोत, एक व्हेज आणि एक नॉनव्हेज. दक्षला नॉनव्हेज पाहिजे आहे, बाबू नॉनव्हेज खाल, ही व्हेज खाणार आणि मी व्हेज खाणार. दक्षने घेतला आहे चिकन शॉर्मा, बाबूने घेतला चिकन शॉर्मा आणि आपण घेतलेला आहे व्हेज. चल खा. आपण घेतलं आहे चीज कॉर्न तंदुरी. बघूया ट्राय करून कसं लागतं. मोमोज. आता आपण घेतलेलं आहे लच्छा टोकरी. बघा सुंदर असं सजवून दिलेलं आहे मस्त. आता हे आम्ही खाणार आहोत. चलो तोडफोड करतो, खा डालो. आता आपण घेतलं रेनबो वेफल आणि इथं आता आपण घेतोय मिक्स फ्रूट ना, मिक्स फ्रूट घेत आहोत आईस्क्रीम. इथे बनेल. इथलं मिक्स ड्रायफ्रूट बनत आहे.
मिक्स फ्रूट ड्रायफ्रूट बनत आहे. किसका है? इथे कराओके सॉन्ग पण चालू आहे. दिल के आईस्क्रीम सोबत कॉम्प्लिमेंटरी. सुंदर असं सॉन्ग. इथं उभं राहा, हातात घे. किती उभं राहील तो मग म्हणून देईल ना. एक सेकंड असं होतं थांब. असं वेफल पण आलेला आहे दक्षा आणि हा इथे आईस्क्रीम आपण ट्राय करतोय. सेट. आता आपण आलो आहोत राजवाड्यासाठी. अहिल्याबाई होलकर यांचा राजवाडा आहे हा इंदोरमध्ये. या बाजूला इथं माहिती आहे. व्हिडिओ पॉज करून माहिती वाचू शकता. मंडळाचे अध्यक्ष पूर्णपणे माहिती वाचत आहेत. राजवाड्याची पूर्ण माहिती वाचत आहेत आणि आमच्या पिकनिकचे कर्ते धरते माननीय अध्यक्ष सचिनजी राणे साहेब इकडे आम्हाला राजवाड्याला फिरायला घेऊन आलेले आहेत. त्यानिमित्त आम्ही मंडळाचे खजिनदार दीपक कांगणे पण खूप खुश आहेत आणि मी पण खूप खुश आहे. थँक्यू अध्यक्ष साहेब. आपण आलो आहोत वाड्यामध्ये. हा वाडा आहे. चला आता आतून आपण एक्सप्लोअर करूया. ते वाड्याच्या समोरच एंट्रन्सला गणपती बाप्पाचं मंदिर आहे छोटंसं. गणपती बाप्पा मोरया. इथे या बाजूला आहेत ना
होलकर फॅमिलीचं हे आहे छायाचित्र प्रदर्शन आहे, म्हणजे त्यात सर्व हिस्ट्री वगैरे आहे, फोटोज आहेत. दक्षी चला इथून आतमध्ये जाऊया. मित्रांनो, रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. आता आम्ही चाललो आहे हरसिद्धी मातेच्या दर्शनासाठी. इंदोरवरून आम्ही आत्ताच आलो 1 8 तासापूर्वी. आता फ्रेश वगैरे होऊन जे काल आपले स्पॉट राहिलेले, म्हणजे काही ठिकाण राहिलेले दर्शनाचे, तर तिकडे चाललो. आता हरसिद्धी मातेच्या मंदिरात चाललो आहोत. तर इकडून मला दिसते लाईन आहे खूप. चला जाऊया आता दर्शनासाठी. आता आपण मंदिरामध्ये आलो आहोत आणि हा स्तंभ बघा. ॲक्च्युली लवकर आलं असं तर हे लावताना दिसले असते दिवे. आणि हा समोर मंदिर मातेचं सुंदर असं दर्शन राहिलं आहे मस्तपैकी. आणि बॅक साईड आहे इथे. चिंताहरण गणेश मंदिर. हरसिद्धी माता मंदिर. सुंदर असं दर्शन झालेलं आहे हरसिद्धी मातेचं. आणि हे 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे जे इथे आहे उज्जैनमध्ये कॉरिडॉरमध्ये. तर इथे बघा महादेवाची मूर्ती, गणपती बाप्पा. इथे आहे पंचमुखी हनुमान मूर्ती. आणि इथे पाठी दत्तगुरू. आणि इथे एक महादेवाचा एक अवतार आहे. तर नाव मला माहीत नाही, कमेंटमध्ये सांगा काय नाव आहे ते. इथे बघा रावणाची मूर्ती आहे ज्यांनी कैलास पर्वत हातामध्ये उचलला आहे. काल भैरवनाथ. यमदेवाचा संहार करताना महादेव. त्रिशूल बाग किती मस्त वाटतं. आणि खाली चंद्र आहे, डमरू आणि नाग आहे. बघा सर्व ऋषी तपस्या करतानाचा मूर्त्या ठेवलेल्या बनवलेल्या आहेत तिथे. इथे आहेत गणपती बाप्पा आणि इथे आहेत कार्तिकी भगवान. ते बघा रथावरती महादेव आहेत आणि ते त्रिपुरासुराचा वध करताना. तर मित्रांनो, तर आपण आलो वसईला. आपण पोहोचलो आहोत मुंबईला. खूप छान दर्शन झालं, खूप मजा आली, खूप एन्जॉय केला. आणि ही व्हिडिओ मी इथं थांबवत आहे. व्हिडिओ आवडली असेल तर
लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आधी बाय कर, बाय. चल बाय अरू, चलो बाय बाय, चलो बाय 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 बाय. नीला चल बाय.